मुलगा झाला तुला, असं होतं आपल्याकडे की लग्न झाल्यानंतर पहिला प्रश्न असतो की लग्नानंतर पण काम करणार ना, हा हो प्रश्न असतो. हो किंवा मूल झाल्यानंतर ती एक भीती असते की बाबा एक तर वजन वाढतं, नो डाऊट इन दॅट. हो एक ब्रेक येतो, 1-1.5 वर्षाचा का होईना येतो, प्रत्येक बरोबर. स्त्रीच्या आयुष्यात येतो. पुन्हा सुरुवात करायला अनेकांना स्क्रॅच पासून, झिरो पासून सुरुवात करावी लागते. हम्म. मला सांग, तू प्रेग्नन्सी नंतर म्हणा किंवा त्याआधी लग्नानंतर ब्रेक घेतला होतास, पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली, प्रेग्नन्सी नंतर काय होतं तेव्हा? हो, मी प्रेग्नन्सीत ब्रेक घेतला किती होता होता ब्रेक? 1 वर्ष. वर्ष. म्हणजे आता तुम्ही जेव्हा तुला मी प्रेग्नन्सीचं सांगते, मी त्यावेळेला ना संगीत पूर्णावतार नाटक करत होते. करत होतीस? हा, ओ. म्हणजे मी 3 महिन्याची प्रेग्नेंट असेपर्यंत करत होते. हा. आणि त्यावेळेला असं झालं की मी आणि अजून माझी एक मैत्रीण ती करायची. तर डॉक्टरनी मला सांगितलं पहिले 3 महिने तुम्हाला कम्प्लीट आराम करायचा आहे, हा. काही करायचं नाही तुम्ही. तर मी विजय केंकरेंनी ते नाटक बसवलं होतं. आणि त्याच्यातनं गीता म्हणून एक कॅरेक्टर होतं. कृष्ण जन्माच्या आधी ती गीता जी आहे, जी कृष्णाने लिहिली, हा. ती कृष्णाला शोधतीये असं ते पात्र होतं. आणि त्याच्यात फक्त पोएट्री आणि डान्स अरे बापरे. असं ते कॅरेक्टर होतं. आणि मला विजयने बसवलं होतं. डॉक्टर म्हणाले की नाही नाही, पहिले 3 महिने तुम्हाला कम्प्लीट आराम करायचा आहे. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये ती जी माझी दुसरी मैत्रीण आहे, ती करू शकणार नव्हती प्रयोग. आणि एनसीपीएत 2 प्रयोग लागले होते. तर मला चेतन म्हणाला की विजय म्हणाला की प्लीज तू करशील का प्रयोग, कारण एनसीपीए मध्ये कसं आहे ना, तुम्ही एकदा प्रयोग कॅन्सल केलेत की संस्थेला मिळत नाहीत. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये मी ते नाटक केलं. आणि चेतनच येत आहे, इतका आपण चेतन बद्दल बोलतोय. विजय मला म्हणाला की तू काही करू नकोस, तू फक्त स्टेजवर ये, तुझे डायलॉग्स घे आणि जा, तू डान्स करू नकोस अजिबात. असं मी तिसऱ्या महिन्यापर्यंत केलं, तर ते नाईलाज होता म्हणून. आणि नंतर मी कम्प्लिटली ब्रेक घेतला. डिलिव्हरी नंतर 1.25 वर्ष मी ब्रेक घेतला होता. आणि मी ठरवून घेतला होता. आणि मला तुला मी ऑनेस्टली सांगते, ही चिंता कधीच नव्हती किंवा हे प्रेशर मी कधीच घेतलं नाही की अरे बापरे आता मी ब्रेक घेतेय तर मला परत काम मिळेल का, किंवा लोक मला विचारतील का की आता हिला मूल झालंय म्हटलं ना. काही नाही. मी तो पिरियड जो आहे ना, मी एन्जॉय केला. म्हटलं एक आई म्हणून मला तोच एक 1.25 वर्ष 1.5 वर्ष मी इतकं एन्जॉय केलं. आणि मग त्याच्यानंतर अल्फा चॅनल सुरू झाला होता. 98 ची गोष्ट आहे ही. तर अल्फानी काय केलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी ना सगळ्या त्यांच्या हिंदी सिरियल्स डब करून मराठीमध्ये आणल्या होत्या. तर मी डबिंगनी सुरुवात केली. ओके. मी 1 वर्ष डबिंग करत होते. आणि साइड बाय साइड अभिनयासाठी नाही, काहीच नाही. मी ते 1 वर्ष फक्त डबिंग करत होते, कारण त्याला मी वेळ ऍडजस्ट करू शकत होते त्याला. मी ते जेवढ्या काही सिरियल्स आल्या हिंदीतल्या, ते सैलाब सिरियल होती, तर ह्या सगळ्या मी डब करत होते. आणि म्हटलं चला आता 1 वर्ष मी डबिंग करणार फक्त. तेवढंच केलं मी. म्हणजे मी स्वतः कधी टेन्शन घेतलं नाही त्याचं की मला काम मिळेल का. कारण मला असं वाटलं की ते जर टेन्शन मी घेऊन जगले तर आत्ताचा जो माझा पिरियड आहे माझ्या मुलाबरोबरचा, तो मी कधी एन्जॉय करू, तो मी एन्जॉयच नाही करू शकणार. आणि बरं घरनं परत ते कधी प्रेशर नव्हतं ना की अगं चल चल तुला लवकर काम सुरू करायचंय, काय हे किती ब्रेक घेतेस वगैरे, काहीच नाही.